नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता आहे चैत्यभूमी या परिसरात. बाबासाहेबांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. तर या निमित्ताने आपल्याकडे अभिनेत्री क्रांती रेडकर ताई आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या भावना काय आहेत आणि त्या इथे अभिवादन करण्यासाठी आल्यात. नमस्कार. सर्वप्रथम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न महामानव यांना माझ्याकडून श्रद्धांजली. त्यांचे सगळे विचार जे आहेत, एक स्त्री म्हणून जे संविधानात त्यांनी मांडलेले आहेत, स्त्रियांसाठीचे हक्क जे आहेत, त्याची अंमलबजावणी आता अनेक वर्ष होत आहे. पण ह्याची जागरूकता वाढली पाहिजे आणि ह्याच्यासाठी मला माझ्या भगिनींना एवढंच सांगायचं आहे की स्वतःचे हक्क ओळखायला शिका, आपल्या पायावर उभ्या राहा, शिक्षणाचा उपभोग घ्या. कारण की अनेक वर्षांपूर्वी महिलांनी शिक्षण घेऊ नये अशीच एक चालना होती. पण आज जर तुम्हाला शिक्षण घ्यायला मिळतं आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्यासाठी अनेकांनी रक्त गाळलेलं आहे. सो हे हक्क जे आहेत ते स्वतःचे उपलब्ध करून दिलेले, त्याचा दैनंदिन जीवनात वापर निश्चित करा. ताई, तुम्हाला काय वाटते, महिला या काळात सुरक्षित आहेत का? महिला निश्चित आहेतच सुरक्षित. मेट्रो सिटीजमध्ये तर नक्कीच आहेत. गावागावात सुद्धा सुरक्षा ही आहेच महिलांची. पण मला असं वाटतं की क्राईम हा जो एक प्रकार आहे त्याला आपल्याला मग तो पुरुषांच्या अगेन्स्ट होऊ दे किंवा महिलांच्या अगेन्स्ट होऊ दे, क्राईम होतच असतात आणि आता सोशल मीडियामुळे ते आपल्याला जास्त कळतात. पण आता प्रोत्साहन देणारे पुरुष तयार झालेले आहेत आणि त्याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे एक सुशिक्षित आणि काम करणारी, नोकरी करणारी स्त्री असेल तर तिला 2-2:30 वाजता ऑफिसच्या बाहेर घ्यायला जाणारा नवरा सुद्धा मी पाहिलेला आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा एका संसाराचा रथ दोघं मिळून त्याची चाकं बनतात तेव्हा तो संसार सुरळीत होतोच. ताई, काय सांगाल, इथे तुम्ही म्हणजे दरवर्षी येत असता, तर तुमच्या भावना काय? मला दरवर्षी ह्या महामानवाला माझा जो रिस्पेक्ट आहे, माझा जो एक होमाज आहे तो द्यावासा वाटतो. कारण की त्यांनी जे करून ठेवलं आहे आपल्यासाठी, म्हणजे ते इट्स नेक्स्ट टू गॉड. जिथे माणसाला माणूस समजलं जात नव्हतं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाने जन्म घेतला आणि प्रत्येक माणसाला जगण्याची दिशा दाखवली. सो त्यांना अभिवादन करायला आणि त्यांना नमस्कार करायला, त्यांना नमन करायला आपण इथे हजर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. थँक्यू. तर आपण पाहिलं की चैत्यभूमीवर बरेचसे खूप सारे सगळे नेते आणि अभिनेत्री ह्या सगळ्या इथे येत असतात बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. तर अजूनही आपण माहिती करून घेऊयात अजून इथे कोण कोण येणार आहे बाबासाहेबांना या 69व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यासाठी. तर बघत रहा आवाज इंडिया मराठी.